6:15 वाजता सुरू होणार आहे. अजून 20 मिनिटं झालं मी चहा पिते, पण जाते 5 मिनिटात सोडाल मला ना तुम्ही. हो लगेच. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अहो मला सोडायला येत आहेत. माझ्या काळजीपोटी येते का गाडी पाहिजे म्हणून येते? असं इतकं खरं बोलावं का माणसाने? माझ्या हायकडे खूप दिसत आहेत का? आणि दिसले तर दिसू, आय डोंट केअर. कशी झोपेतून उठल्यासारखीच चालली यार, आंघोळ करून पण. हा झोपेतून उठल्यासारखी आहे. दादाला बघा म्हणजे कळेल की मी फ्रेश आहे ॲज कम्पेअर टू युअर दादा. आय एम फ्रेश. अंधार अंधार, मी नाही जाऊ शकत अंधारात. असं मी गावाला राहिलेली आहे. गावाला लहान असताना अंधारात मला भीती नाही वाटायची, पण हल्ली वाटते यार. तेव्हा कुठेही पळायचो, कसंही पळायचो अंधारात. चलो, माय प्लेजर. ज्योतिर्मयी नमः. मला हे पण सांगितलं की तुम्ही तुमची शरीर शुद्धी काय पद्धतीने देतो. पहिले तुमची बुद्धी पूजा करा, की जर तुमच्या बुद्धीला ती गोष्ट पटत असेल. वायुस्तं सूर्यस्तं चंद्रमा विष्णवे क्षीरशयने अग्निहोत्र म्हणजे निसर्ग, आरोग्य आणि अध्यात्म यांचा सुंदर असा संगम आहे. सकाळची पहिली किरणं आणि संध्याकाळची शांत वेळ, या 2 क्षणांमध्ये केलं जाणारं अग्निहोत्र फक्त पूजा नाहीये, तर निसर्गाशी जोडलेलं आपलं एक पवित्र असं नातं आहे. अग्नितर्पण केलेलं तूप आणि तांदूळ हवेला शुद्ध करतात, मनाला शांत करतात आणि घरामध्ये आपल्या पूर्ण वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा भरून टाकतात. दररोज काही मिनिटाचं अग्निहोत्र आरोग्य, शांती आणि अध्यात्म यांचा सुंदर असा संगम करतं. पण आपल्याला आत्ताच्या काळामध्ये हे रोज करणं पॉसिबल जरी नसलं तरी अशा काही शुभ दिवशी आपण नक्कीच करू शकतो. धार्मिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही हे महत्त्वाचं आहे. यामुळे हवेतील दूषित घटकं कमी होऊन यज्ञातून निर्माण होणारा जो काही धूर व ऊर्जा आहे ना, ते वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करतं. नियमित अग्निहोत्र केल्याने मन प्रसन्न राहून तणाव कमी होतो आणि ऑटोमॅटिकच घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. हॅपी मकर संक्रांती सर. सर आठवणीनं तिळगुळ घेऊन आलेत. आम्ही सर्वजण योगा परिवाराने अग्निहोत्र हा सेशन पूर्ण केला. तर अग्निहोत्रामध्ये काय होतं की तुमचा जो मेंटल स्ट्रेस आहे, तुमच्या शरीरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाण्याचा सर्वात मोठा प्रयत्न कोण करतं, तर हे अग्निहोत्र करतं. तर ह्या अग्नीमध्ये अनेक प्रकारांच्या आहुती दिल्या जातात. म्हणजे ती त्याप्रमाणे चंदनाची लाकडं आहेत, त्यानंतर औदुंबराच्या वृक्षाची समिधा आहे, त्यानंतर तूप आहे, त्यानंतर भीमसेनी कापूर आपण बघू शकतो. ह्या काय करतात तर तुमच्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि तुमचं माइंड स्टेबल. आपण म्हणतो की आपल्याला पॉझिटिव्हिटी हवी आहे. मग आज आपण बघतो की सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी आपल्याला मिळत नाही. फार पूर्वी आपण चुलीसमोर वगैरे आजी आपली बसायची, त्या माध्यमातून पंचगव्याचा ऑक्सिजनच्या मार्फत आपल्या शरीरामध्ये तो धूर जायचा, त्यामुळे आपलं चेस्ट क्लिअरन्स वगैरे असेल ह्या गोष्टी व्हायच्या. मग ह्या हल्ली होत नाही. त्यामुळे हे होम अग्निहोत्र करणं हे आपल्या वेदांनी दिलेली आपल्याला संस्कृती आणि ह्याचं जतन आज आम्ही सर्व योग परिवारांनी केलं आणि तुम्ही सर्वजण इथे आहात याचा आनंद घेण्यासाठी त्याबद्दल थँक्यू सर. आभार. आणि असंच आपण सर्वजण भेटत राहू, अशाच ऍक्टिव्हिटी करत राहू. पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गोड बोला, पण मी गोड बोलू शकत नाही. जय श्री गणेशा. छान झाली दिवसाची आजची सुरुवात. मस्त वाटलं अग्निहोत्र करून. चला, फुलंही घेऊन आली आहे. आता पहिल्यांदा देवपूजा करते. संक्रांतीची पूजा साडी नेसून मांडायची आहे का मांडू?
मन्त्रमिदं परिलिख्यति लिख्यति वामतले शान्तिः शरणं मम हृदये प्रकाशो ज्योतिर्मय रूपे ॐ ज्यो काही भागामध्ये पानाचा विडा असा ठेवला जातो तर काहीमध्ये नाही. पण ठीक आहे, चला, प्रत्येकाची आपली आपली पद्धत. श्रद्धा महत्त्वाची आणि यातून मिळणारा खरं तर आनंद जास्त महत्त्वाचा. सारं हे केल्यानं मस्त वाटतं ना, घरामध्ये ही अगदी छान पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. ऊस फक्त ठेवायचा बाकी राहिला आहे, तो आता मी नंतर ठेवेन. ॐ ज्योतिर्मयी पुरणपोळीसोबतची जी काही येळवणीची आमटी असते त्याच्यासाठीचा मसाला मी ताजा खडा मसाला भाजून घेतला. खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि जो काही हा खडा मसाला, या साऱ्याची पेस्ट करून घेतली आणि आता आमटीला फोडणी घालते आहे. काय झाली होती माहिती आहे आजची आमटी? खूप म्हणजे खूप टेस्टी झाली होती. खरं तर या आमटीला चव आली होती माझ्या आईने दिलेल्या ताज्या चटणीमुळे. म्हणजे ही जी काही मी टाकते ना आत्ता, ही कांदा लसूण मसालावाली ती जी काही ताजी चटणी आहे ना, ताज्या चटणीची चवच काही वेगळी असते. तर ही अगदीच ताजी आहे मला दिलेली आईने. काय कलर आला होता यामुळे आणि काय चव आली होती म्हणून सांगू. 2 दिवस ही आता आम्ही खाणार. यावर्षी पूजायला जायचा मुहूर्त 3 नंतर आहे, त्यामुळे सगळं काही निवांत सुरू आहे. तरी मी कालच पुरण तयार करून ठेवलं आहे म्हणून छानपैकी माझा वेळ वाचला. पण तरीसुद्धा मी ब्लाऊज आणायला जाणार नाही आहे. माझ्या साड्या आणि माझे ब्लाऊज चक्क टेलर घेऊन आला होता घरी. कल्पना म्हणते होम डिलिव्हरी आहे का. माझा स्वयंपाक चालू आहे. हे बघा 12:30 होत आहेत. आता पुरणपोळी लाटायला घेते आहे. हे काल करून ठेवलेलं पुरण, हे आताची कणिक, तवा ठेवला आहे. मस्त झाली आहे कटाची आमटी. आणि हे तळण मी अशा पद्धतीनं पॅक करून ठेवते. बरे किती होत आहेत? 1:15पर्यंतचं टार्गेट आहे माझं. प्रतीशला जेवायला द्यायचं आहे आणि टेलर घरी आला. इतकं भारी वाटलं मला. माझा खूप सारा वेळ वाचला. अगदी मी जसं ठरवलं होतं ना त्या वेळेप्रमाणे माझी सगळी काही कामं पार पडलेली आहेत. एवढा मी भांड्यांचा ढिगारासुद्धा घासला. असंच असतं आमच्याकडे. जेव्हा केव्हा सण असतो ना तेव्हा आमची कविता सुट्टीवर असते आणि असं वाटतं की चला तिचाही सण आहे, द्यावी सुट्टी, पण आपल्यावरती लोड येतो. हे असं आहे. 1:30 वाजले तर इथं दिसतेय मी. अवतार बघा. 1-2च मिनटं बसले होते मी फोनमध्ये. तर फोनचे दुष्परिणाम सगळं काही आवरून बसली आहे. सगळं काही. हे तीळ तुम्हाला वरती दिसत आहेत खूप वेळापासून, म्हणजे कालपासून. कारण मला पुन्हा त्याचे लाडू बनवायचे. कारण हे बघा, हे एवढेसेच लाडू बनलेले आहेत ना कालचे. बघा हां, आता दाखवते मी तुम्हाला. सगळं काही आवरलं, भांडी वगैरे. 2 मिनिटासाठी फोनमध्ये बसले. अर्धा लिटर पहाटे उठून नवरा बिचारा आज दूध संपलं होतं. फक्त अर्धाच लिटर शिल्लक होतं. त्याला माहिती आहे मला पुरणपोळी आणि दूध खायला आवडतं. तर दिवसभर दूध लागेल मला प्रीतिशला, म्हणून जाऊन दूध घेऊन आले होते. आणि मी बघा काय करून ठेवलंय. अर्धा लिटर दूध स्वाहा. पण ठीक आहे, दूध उतू जाणं शुभ असतं ना. आणि या हॉबला असं उठू जरी गेलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही बघा. काहीही होत नाही. का माहितीये? कारण एक तर इथे पाणी जरी पडलं तरी साईडला इथं रबरचं हे आहे, काय म्हणतात त्याला, पॅकिंग. आणि इथून सुद्धा खाली जात नाही. कारण 3.5 वर्ष, तर 4 वर्ष होतील सप्टेंबरला. आम्ही अजूनही बाहेरून टेक्निशियन वगैरे बोलवून हा हॉब कधीच काय बोलतात त्याला, सर्व्हिसिंग वगैरे केलेला नाही. चला मग आता खुशी खुशी हे दूध पहिलं साफ करते आणि मग खायला घेते. बोल की काहीतरी, बोल की. हार्दिक शुभेच्छा. तुलाही शुभेच्छा. तर ही आहे अंजली, माझ्या बरोबर वरती राहते. आणि साडी बघा किती सुंदर आहे. माझी दिवाळीतली साडी आहे ती थोडी अशीच आहे ना. मस्त मस्त सेम बऱ्यापैकी आहे. मला नाही मिळालं. इकडे बघ, इकडे या चौकोनात ये. हा
तर चला आता शुभांगीच्या सर्व सबस्क्रायबर्स लोकांना माझ्याकडून पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुलाही अंजली आमच्या सगळ्यांच्याकडून, आणि तूही आमच्यापैकीच एक आहेस. संजय मोठी मोठी आणि कॉमेंट वाचत असशील ना, कॉमेंट वाचत असशील ना. तर अंजली पण खूप सारे माझे व्हिडिओज बघते. थँक्स अंजली. आणि आता आज आम्ही दोघी निघालोय आणि चक्क आम्ही कॅब करून जाणार आहे. छान दिसतीये ना साडी. वाव, खरंच मलाही आवडली. आत्ता व्हिडिओ एडिट करताना कळतंय मला की अगदी मी 5 मिनिटात साडी नेसली आहे, पण पिनअप करताना थोडंसं माझी काहीतरी गडबड मी केलेली आहे. पण ठीक आहे, चला, चांगलं वाटतंय, काही नाही. ही साडी आहे राजेशाही शॉप, कुमटेकर रोड. आपली जी मैत्रीण आहे ना ज्योती, जी मला यूट्यूब थ्रूच मिळाली आहे, त्यांचंच शॉप आहे ते. आणि अगदी खूप छान किमतीत मला ही त्यांनी दिली आहे. आता ओळखीमुळं दिली आहे की काय माहिती नाही, पण मला फक्त 1000 रुपयेमध्ये ही साडी मिळाली आहे. शान्तिं कुरु सर्वदा. चला, झाली सगळी तयारी. तुळशीला ओसायचं राहिलं होतं, ती पण गेली तुळशीला ओसायला. मीही ओसून घेतलं आणि आता निघाले. आमच्याकडे 5च सुगड्या असतात. तुळशीला ओसायचं, देवाजवळ ओसायचं, आणि आता बाहेरून म्हणजे आपण जिथं देवाला जातो तिथं ओसून येताना ते परत आणायचं आणि पुन्हा ॲज इट इज देवासमोर ठेवून द्यायचं. तर चला, पुन्हा एकदा माझ्याकडून तिळगुळ घ्या, गडगड. त्यांना चांगलं दिसतंय ना. आपण असं नाही वाटत दोघी बहिणी. बघ आता कोण कोण कमेंट करते त्याच्यावर बघू. हे सांगा हं, आम्ही बहिणी बहिणी दिसतोय ना. फक्त माझा चेहरा थोडासा उभा येतोय, तो थोडासा गोल येतोय. आम्ही ना चक्क ऑटो करून चाललोय इथल्या इथं आणि ऑटोची वाट बघतोय. कारण माझा इशू माहिती आहे तुम्हाला, मला ना पोडियममध्ये गाडी पार्क नाही करता येत. तरी पण मी काढू शकली असते. नाही रे आता हां, आता अंजलीने मला सांगितलंय की एक दिवस असा काढ की ज्या दिवशी फक्त काढायची घालायची, काढायची घालायची. तर मी आता तसं करणार आहे. चला, 60 रुपये घेणार आहे रिक्षा आणि आम्ही रिक्षाने जाणार आहे. तर आता एक फोटो काढू रिक्षामध्ये. मी एका वर्षी कार घेतली होती माहिती आहे, आणि बायकाला घेऊन गेले पाहिलं ना. जवळ आहे एकदम. आता आपण फिरून आलो ना, म्हणून तुला लक्षात येईना. खूप जवळ आहे हे, चालत पण जाऊ शकतो आपण. नाही नाही नाही, हिल घातले. चल, रिक्षा करूनच जायचं. ए यार, माझे केस बघा. रिक्षामध्ये बसून भुरभुर उडवत, रस्ता चुकवत, कुठे कुठे फिरून आम्ही पुन्हा तुळजाभवानीलाच पोहोचलोय. खरं तर आम्हाला जायचं होतं दुसऱ्याच मंदिरात, आणि आम्ही गेलो मॅप थ्रू तिसऱ्याच मंदिरात. बरं, तिथून रिटर्न आलो आणि सावतामणी मंदिर जे आहे आमच्या एरियामध्ये तिथे गेलो. पाहती तर काय, बाप रे, चक्क 2 किलोमीटरवरती लाईन. नाही, शक्य नव्हतं आम्हाला तिथे थांबणं. आम्ही तिथून निघून आलोय. आणि माझ्या मनात जी इच्छा होती की मला तुळजाभवानीच्याच मंदिरात यायचं होतं, ती पूर्ण झाली आहे. आणि अशा पद्धतीनं मातेनं आम्हाला पुन्हा इथं बोलावलंय. आणि हा छानसा एक ग्रुप इथे भेटला, ज्यांच्यासोबत अशा पद्धतीनं आम्ही ओसायचा कार्यक्रम केला. आम्ही या एरियामध्ये राहायला आलो ना, तेव्हा मी पहिल्यांदा सावतामणी मंदिरात गेले होते. त्यानंतर जेव्हा मला हे तुळजाभवानीचं मंदिर कळालं ना, अगदी जवळ आहे हे, तर इथेच यायला लागलो. म्हणजे लास्ट इयरपासून आम्ही इथे येतोय. तर यावर्षी माझी इथेच यायची इच्छा होती आणि ती अशा पद्धतीनं पूर्ण झाली. मी तुम्हाला ते सांगू नाही शकत की आम्ही केवढ्या प्रकारे कुठे कुठे फिरून आलो गल्लीबोळातून. हा ग्रुप खरंच भारी होता, मजा आली यांच्यासोबत. आणि या ताईंनी मला गुलाबाचं फुलही दिलं अक्षरशः. थँक्स ताई. सोलते दाणे, केळीचे सोलते साल, भाऊसाहेब रावांच्या नावाने कुंकू लावते लाल. मंगळसूत्राच्या वाट्या 2, सासर माहेरची खून, सुधाकर रावांचं नाव घेते गोरड्यांची सून. साठी नागनागिनीची वस्ती, मधुकर रावांना आयुष्य मिळो माझ्यापेक्षा जास्त. काकवी पासून बनवतात गूळ, रवी रावांचं नाव घेते वाटते तिळगुळ. अक्कलकोटचे स्वामी, शिर्डीचे साई, किरण रावांचे नाव घेते आरोही कृष्णाची आई. प्रेमरूपी करंजीत, जीवनरूपी सारण, रवी किरण रावांचे नाव घेते आज हळदी कुंकाचं कारण. यार, असं वाटतं तयारी करून
अंगणात होती तुळस ती तुळशीला लावते दिवा योगेश रावांचं नाव घेते जन्मजन्मी हवा हात जोडीदार. अरे जोडीदार हाच हवा. मंगळसूत्रातील 2 वाट्या सासर आणि माहेर नितीन रावांचं नाव घेते मला दिलं त्यांनी सौभाग्याचं आहे. कुठे कुठे लावलंय पण असू दे, काढायचं नाही आजच्या दिवशी. तर आता वाजतायत 6:15. आलो आम्ही मस्त तुळजाभवानीच्या मंदिरात गेलेलो, पाहिलं तुम्ही, आणि किती छान ग्रुप भेटला आम्हाला. तर पुन्हा एकदा ज्या मला भेटल्या होत्या त्या सगळ्यांना खूप सारा थँक्स बरं का. तुमच्यामुळे खूप मस्त वाटलं तिथे आणि उखाण्यांचा प्रोग्रामही झाला छानपैकी. तर चला आता पुन्हा संध्याकाळची कामं की ताज्या ताज्या पुरणपोळ्या करायच्या आणि भजी जर बनवायचे वाटले तर बनवायचे, तर नाही बनवायचे. दिसतं का आम्ही चांगलं? लाईट लावायची अजून ठीक आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हॅपी मकर संक्रांती. ही भक्ती, तुझं नाव काय? ऋतिका, मृण्मयी, बोल की. डान्सर आमची, बोल की कसली मस्त डान्स करतीये. तुझं नाव? स्पृहा, रेवा. तर प्रितिशला दिलं नाही की तुम्ही गोड गोड बोला, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हेअरस्टाईल चेंज केली आहे. मला ना ब्लाऊजसाठी कॉमेंट्स येतात ना, तर यावेळचा ब्लाऊज बघा कसा स्टिच केलाय. ही पट्टी आहे ना, ही थोडी मी हल्ली कमी घेते, छान वाटतं हे इथे. आणि ही साडी ऑर्गनचा टाईप होती म्हणून ते बोलले की आपण याला ना अस्तर नको लावायला, भैया बोलला. तर म्हटलं ठीक आहे, पहिल्यांदाच मी असं हे ट्राय केलं. पण मी थोडी बारीक झाली आहे, तर मला म्हटलं ना मी थोडी झाली आहे बारीक. तर मी पहिला ब्लाऊज दिला होता मापाला. काय आहो, काय वाटते, मी बारीक झाली आहे का त्याचं चुकलंय? तू बारीक झालीस, मापच बरोबर आहे. आणि पाठीमागून डिझाईन ही अशी आहे, छान चांगली, छान छान मस्त. हे बघा दिसतंय का? एकदम परफेक्ट. हे ना हे लूज बांधलं गेलं होतं माझ्याकडून आणि मी तशीच आले हळदी कुंकू करून. आणि मला असं वाटलं की दिसतंय का पण का ते फोन मध्ये बसते, एकदम परफेक्ट दिसतंय. हा, तर मला असं वाटलं की चुकीचं शिवलं का काय त्याने, पण नाही, अगदी परफेक्ट आहे. इथे पण आम्ही किती अगदी परफेक्ट आहे. चाटकासारखी वाट बघायला लागलो सकाळपासून. कशाची? आहोंकडे चेहरा गोरे. हा, एवढे आम्ही पुरणपोळी नुसती बनवून ठेवल्या. आठवण झाली दुपारपासून मला घरी जाऊन मस्तपैकी पुरणपोळी खायची. हॅपी मकर संक्रांती, हॅपी मकर संक्रांती. इकडे या, इथे या, इथे या. तसं नाही. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. घ्या, गोड गोड बोला. तू दिले मला पण चार मागा तुम्ही. मी चालणार ना. हा बंद करा ना, लगेच लाटायला घेते. प्रवीण, भजी करायची म्हणून मी तेल ठेवलं होतं, भजी नाही करायची का मग? नको. बर, आमटी बघे की. आईच्या गावात. हा 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 हा, माझा मस्तपैकी. कसं आहे कट, छान आहे ना, टेस्टी पण झाली आहे. थोडं मीठ कमी आहे, थोडस मीठ टाक मग. मीठ टाक थोडं म्हणजे थोडं माझा 4 चांद आ जाएगा. थोडं कमी. सगळं ताट करून दे मला. तोपर्यंत वेट करतो. तोपर्यंत झालं, गरम गरम पोळ्या लाटायच्या बस. तोपर्यंत होल्ड लावण्यावर हॉर्सेस. भात पण रेडी आहे. करायचं भजी करायचे का नको? आता नीट. पहाटे अग्निहोत्रानं सुरुवात झालेला आजचा दिवस पाहिलात, इतका सुंदर गेला, इतका छान गेला की काय सांगू मी तुम्हाला. थोडीशी मस्ती केली आत्ता प्रीतीसोबत, आहोंसोबत. पुन्हा रिपीट तिळगुळ देऊन मजा करत होतो, बाकी काही नाही. आणि आता गरमागरम पुरणपोळी करायची. आणि तुम्ही ऐकलंतच, आता भजी वगैरे यांना नको आहे, त्यामुळे माझा खूप सारा त्रास वाचला आहे. तर चला मग आता करून घेते स्वयंपाक हा उरलेला आणि छानपैकी जेवणाचा आनंद घेतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल, मला पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. बाय, लव्ह यू ऑल.